तर मराठवाड्याचा शिक्षक आमदार म्हणून मी शिपाई पासून ते प्राचार्यापर्यंत या सगळ्यांच्या सेवा करू सोहळ्याला उपस्थित असतो. परंतु पांडे सर कोणाची 30 वर्ष 32 वर्ष 34 वर्ष अशी सेवा होते, परंतु सरांची 38 वर्ष म्हणजे हा फार मोठा सेवा काळ. कदाचित जन्मतारीख चुकीची लागली असेल, कारण पूर्वीच्या काळी काही जन्म दाखला द्यायची पद्धत नव्हती. आता जसं जन्माला की मुलगा लगेच किती वाजून किती मिनिटांनी किती सेकंद आली याची नोंद होते, तेव्हा तशी पद्धत नव्हती. कारण सगळे आमचे आईबाप अडाणी असायचे आणि जून मध्ये शाळा भरल्यावर त्याला जेव्हा शाळेत घेऊन जायचे तेव्हा मास्तर विचारायचे जन्मतारीख काय लावायची, ते सांगायचे आजचा दिवस लावून टाका. अशाच बहुतेकांच्या जुन्या लोकांच्या जन्मतारखा माझी पण तशीच लागली आणि म्हणून साठी कदाचित तशी लागलेली असावी आणि त्याचा फायदा तुम्हाला झाला. आणि 38 वर्ष इतकी प्रदीर्घ सेवा आपल्याला या ठिकाणी करण्याची नामी संधी सुद्धा हो ना, म्हणजे लवकर तेच ना, लवकर नोकरी पूर्वी लागायची आणि त्याच्यामुळे ही नामी संधी आपल्याला मिळाली आणि ते संधीचं सोनं तुम्ही वंचितासाठी करण्याचं काम केलं. गोरगरीब शेतकरी शेतमजूर लेकराला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी तुम्ही ज्ञानदीप उभा केला, ज्ञानदीप लावला आणि त्या माध्यमातून आज हजारो विद्यार्थी ज्ञानदानाचं काम त्या ठिकाणी करतायत. त्याचा मला मनापासून आनंद आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगून गेले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि गुरगुरलेल्या याचा अर्थ आपण चांगल्या पद्धतीने घेतो की त्याच्यामध्ये जी ताकद येते, त्याच्यामध्ये जी शक्ती येते शिक्षणामुळे येते. आज इथं सगळी बसलेली जी मोठी माणसं आहेत किंवा सोनवणे सर जी इथपर्यंत पोहोचले कंडारी पासून, हा जो काही त्यांचा प्रवास झाला तो शिक्षणामुळे झालेला आहे, ज्ञान घेतल्यामुळे झालेला आहे. आणि म्हणून साठी आज आपण पाहतो की समाजामध्ये आज अनेक मुलं आमची मेहनत करतायत, गोरगरिबांनी जातात. शेवटी आज मुली सुद्धा आमच्या चांगलं शिक्षण घेतात, मुली सुद्धा सर्वोच्च पदापर्यंत जात आहेत. आणि ही सगळी क्रांती कशामुळे झाली, हा नवीन सामाजिक बदल कशामुळे झाला, तर तो शिक्षणामुळे झालेला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागतंय. आणि म्हणून सातत्यानं ग्रामीण भागामध्ये सुद्धा खेड्यापाड्यामध्ये सुद्धा जरी आमचा शेतकरी असला, भले त्याच्याकडे 50 एकर जमीन असली तरी शेवटी आमचं शेतकऱ्याचं पाऊस पडल्याशिवाय पिकत नाही. शेतात पाणी आहे, विहिरीत पाणी आल्याशिवाय आमच्या शेतात पाणी येत नाही आणि शेतात पाणी आल्याशिवाय आमचं पीक येत नाही. ही परिस्थिती आमची शेतकऱ्यांची पावसावर अवलंबून आहे. आता आम्ही रोज प्रार्थना करतो ईश्वराला की पाऊस पडू दे, कारण अर्ध्या महाराष्ट्र अजून कोरडाच आहे, अजून पाऊस पडलेला नाही. अजून शिडकावा पडतोय, पण जेवढं पाणी पाहिजे, जायकवाडी सुद्धा कशामुळे भरलं, वरी पाऊस झाला नाशिककडे म्हणून पाणी आपल्या जायकवाडीला आलं, ते भरलं, काही अंशी फायदा होतोय, किमान पिण्याचा तरी प्रश्न मिटलेला आहे. परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अजूनही पाणी नाहीये. आणि म्हणून आमच्या यानंतर एक अप्रतिम अशा गीताची निवड या ठिकाणी आमच्या संचाच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि हे गीत आपल्या सर्वांच्या सेवेत सादर करत आहेत ऑगस्ट 2026 रोजी या छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश सोनवणे समितीच्या वतीने माझा हा विशेष असा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर डॉक्टर शेखर मगर संपादित वंचिताचा ज्ञानदीप या गौरवप्राप्त विमोचन झाला. या कार्यक्रमाला महामहिम राजस्थानचे राज्यपाल मागडे नाना हे प्रमुख उपस्थिती त्यांची होती. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, त्याचबरोबर ओबीसी कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब आणि या छत्रपती संभाजीनगरच्या महापौर समीरजी राजूरकर सर, त्याचबरोबर शिक्षक आमदार सन्माननीय काळेसाहेब यांची विशेष उपस्थिती होती. आणि त्यांनी आज माझं भरभरून कौतुक केलं. त्याच्या मागचं जे काही हिरो म्हणतो आपण, ते हिरो म्हणजे माझ्या बाजूला बसलेले डॉक्टर शेखर मगर. त्यांनी
लक्षात घेतलं आणि सांगितलं तेव्हा आपल्याला काका सोनवणेचं जे काही आहे ते एकत्रित बांधायचं आणि ते बांधण्याचं काम आमचे सचिव एकनाथ पाखरे, नियोजन अधिकारी कांबळेजी, त्याचबरोबर डॉक्टर साहेबांनी खूप मेहनत घेतली आणि त्यामुळेच हा गौरव ग्रंथ आज इथे निर्माण झाला, तयार झाला. आणि म्हणून त्यांचं विशेष कौतुक आणि गुण व्यक्त करतो, कारण ते माझी सहकारिता असल्यामुळं त्यांच्यावर सदैव ऋणात आणि स्नेहात राहू इच्छितो. तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मला वेळोवेळी माझं जे काही कार्य असेल, छोटं मोठं कार्य असेल, तरी त्याला चांगल्या पद्धतीने व्यापक अशी प्रसिद्धी दिली. त्याबद्दल आपले सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1945 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्याचं पहिलं महाविद्यालय सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई येथे स्थापन झालं. त्यानंतर त्यांना असं कळालं की मराठवाड्याच्या भूमीमध्ये सुद्धा एक शिक्षण संस्था उभी राहिली पाहिजे, कॉलेज उभं राहिलं. त्यामुळे बाबासाहेबांनी 1950मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची मिलिंद महाविद्यालय या ठिकाणी सुरू केली. त्यावेळेस फक्त उस्मानिया युनिव्हर्सिटी होती हैदराबाद आणि एकच कॉलेज होतं, गव्हर्नमेंट कॉलेज. अशा ठिकाणी बाबासाहेबांनी एक नवं कॉलेज काढलं आणि त्या कॉलेजमध्ये महाराष्ट्रातल्या तमाम ठिकाणची लोकं येऊन शिकली, मोठी झाली आणि पहिली पिढी घडली. आणि त्या पिढीनं सगळ्या लोकांना प्रज्वलित केलं, प्रकाशित केलं. त्यांना ज्ञानाचे दीप, ज्ञानाची मशाल पेटवण्यासाठी त्या पहिल्या पिढीनं सगळं काम केलं. त्याच नागसेनच्या भूमीमध्ये सोनवणे सरांनी सुद्धा शिक्षण केलं. त्यांनी बाबासाहेबांपासून प्रेरणा घेतली की आपणही झोपडपट्टीमध्ये कामगार, कष्टकरी, शेतमजूर आणि वंचितांच्या मुलांसाठी सुद्धा शिक्षण संस्था उभी केली पाहिजे म्हणून त्यांनी शाळा सुरू केली. आणि त्या शाळेमध्ये आज 7,500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ज्ञान घेतलं. कोणी वकील झालं, कोणी डॉक्टर झालं, अनेक मोठमोठ्या पदावर. तर हे जे कार्य आहे हे कार्य खूप मोठं आहे. त्यांनी शिक्षण संस्था उभी करताना खूप कष्ट घातले. त्यांनी स्वतः वखारीमध्ये काम केलं, रिक्षा चालवली, सुरक्षा रक्षक म्हणून रात्रीच्या नाईटची ड्युटी केली. हे करत असताना त्यांनी ही शिक्षण संस्था अतिशय परिश्रमातून, कष्टातून ही शिक्षण संस्था उभी राहिली आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडलं. त्यांनी जी पेटवलेली ज्ञानाची मशाल आहे ती सदैव तेवत राहावी. भविष्यातल्या सगळ्या पिढींना त्यांनी जो घडून दिलेला आदर्श तो त्यांनी अंगीकारावा, तो स्वीकारावा. यासाठी आम्ही हा गौरवग्रंथ काढला. हा गौरवग्रंथ ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. 68 लेखकांनी त्यामध्ये आपलं लेखन केलेलं आहे. प्रकाश सोनवणे सरांवरती त्यांचं जीवन कार्य त्याच्यामध्ये अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा गौरवग्रंथ लोकांच्या हाती देताना मला आनंद होतो आणि या गौरवग्रंथापासून नक्कीच जेनझी असेल, जेन अल्फा असेल आणि भविष्यातली सर्व पिढी असेल, ही पिढी त्यापासून आदर्श घेईल. त्यासाठीच आम्ही हा गौरवग्रंथ काढला. मी प्रकाश सोनवणे सरांना, प्रकाश सोनवणे सेवा गौरव समितीच्या वतीने त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. त्यांनी यापुढे देखील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सदैव कार्यरत राहावं अशी कामना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा सेवानिवृत्तीच्या निमित्ताने, सेवा गौरवच्या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देतो. मी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.